ज्याच्यासोबत 4 वर्ष तुरुंगात काढली, ज्याच्यावर कधी जीवापाड विश्वास ठेवला, ज्याच्यासोबत कधी काळी एका ताटात जेवायला सुद्धा बसला, ज्याच्यासोबत एकाच गाडीवर फिरला, एखाद्या रात्री जरा थोडी जास्त झाली तर चालताना ज्यानं आधार दिला, त्याच सख्या मित्रानं सुरतमध्ये जीवाभावाच्या मित्राचा जीव घेतलाय. आणि ज्याचा जीव घेतला तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो होता सतीश मराठा. होय, सतीश मराठाची हत्या त्याच्याच मित्रानं केली होती हे आता जवळपास समोर आलंय. तब्बल 39 वार, गोळीबार आणि नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सतीश मराठाच्या हत्येची खरी स्टोरी नेमकी काय? जिगरी मित्रानं सतीशचा जीव का आणि कसा घेतला? सतीश मराठाचं महाराष्ट्रासोबत काय नातं होतं आणि सतीशचा इतिहास नेमका काय हेच या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय. नमस्कार. सतीश धागडे उर्फ सतीश मराठा, वय 32, हा मूळचा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील रहिवासी होता. काही वर्षांपूर्वी त्याचं कुटुंब हे गुजरातमध्ये स्थलांतरित झालं. सुरतमधील कतरगाम परिसरामध्ये त्याच्या कुटुंबाचं वास्तव्य होतं, तर सतीश स्वतः गोडादरा भागामध्ये राहत होता. सतीशनं रिअल इस्टेटच्या व्यवसायात आपलं मोठं नाव निर्माण केलेलं. मात्र व्यवसायासोबतच त्याचा गुन्हेगारी जगतासोबत सुद्धा तेवढाच संबंध असल्याचं सांगितलं जातं. सुरतच्या काही भागांमध्ये त्याचा दबदबा वाढत होता आणि याच वर्चस्वातून पुढे त्याचे अनेकांशी संघर्ष निर्माण झाले. याच काळात सतीशच्या आयुष्यातील एक महत्वाचं नाव होतं राहुल मंडल. राहुल आणि सतीश हे एकेकाळी फक्त ओळखीचे नव्हते तर एकमेकांचे जिगरी मित्र होते. दोघांचा सुद्धा गुन्हेगारी विश्वासोबत संबंध होता आणि 2020 मध्ये गाजलेल्या सूर्या मराठी हत्याकांडात दोघे सुद्धा सह आरोपी होते. या प्रकरणात दोघांनी जवळपास 4 वर्ष एकत्र तुरुंगवास भोगला. म्हणजे ज्याच्यासोबत सतीशनं आयुष्यातील कठीण काळ घालवला त्याच व्यक्तीचे नाव काही वर्षांनी सतीशच्या हत्येच्या कटासोबत जोडलं गेलं. सतीश तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मात्र दोघांची मैत्री हळूहळू वैरामध्ये बदलू लागली. पांडेसरा, भेस्तान, दिंडोली, गोडादरा आणि लिंबायत या परिसरातील अवैध दारू आणि जुगाराच्या धंद्यांवर वर्चस्व मिळवण्यावरून दोघांमध्ये संघर्ष वाढला आणि त्यानंतर दोघांनीही आपापला प्रभाव वाढवायला सुरुवात केली. याच वर्चस्वाच्या लढाईनं जुन्या मैत्रीला तडा गेला. त्यात काही महिन्यांपूर्वी सतीशनं राहुलच्या जवळच्या साथीदार अजित गोस्वामीवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सतीश आपल्याला सुद्धा मारू शकतो अशी भीती राहुलला वाटत होती, असा पोलिसांचा प्राथमिक दावा आहे. आणि याच भीतीमधून सतीशच्या हत्येचा कट रचला गेल्याचं तपासात समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा कट बाहेरून नव्हे तर सुरतच्या लाजपोर मध्यवर्ती कारागृहामधून रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. राहुल मंडल तुरुंगात असतानाच सतीशला संपवण्याची सुपारी देण्यात आली आणि त्यानंतर हल्लेखोर सतीशच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य संधीची वाट पाहत होते असा आता पोलिसांचा संशय आहे. आता ज्या दिवशी सतीशवर हल्ला झाला त्यावेळी नेमकं काय काय झालं ते सुद्धा एकदा बघू. बघा, 5 ऑगस्टला बुधवारी दुपारी सतीश अल्ठाण परिसरात गेलेला. तिथल्या एका कॉलेजमधून त्यानं आपल्या 20 वर्षाच्या मैत्रिणीला कारमध्ये घेतलं आणि दोघे सुद्धा भेस्तानच्या दिशेनं निघाले. सतीशला अजिबात कल्पना नव्हती की काही मिनिटांमध्ये त्याच्यावर जीवघेणा हल्ला होणार आहे. कार भेस्तान परिसरात पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी सतीशची कार आधी अडवली. त्यांनी ड्रायव्हरच्या बाजूचा आरसा फोडला आणि सतीशला शिवीगाळ करायला सुरुवात केली. हल्ला झाल्यानंतर सतीशला आपल्या जीवाला धोका असल्याचं लक्षात आलं, पण त्यानंतर त्यानं घेतलेला एक निर्णय त्याच्यासाठी घातक ठरला. सतीश कारमधून खाली उतरला. त्याला कदाचित असं वाटलं असावं की समोर फक्त 2च जण आहेत आणि आपण त्यांना अगदी सहज सामोरे जाऊ शकतो. त्याने आपल्या मैत्रिणीला कार घेऊन सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं आणि स्वतः हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठी कारमधून खाली उतरला. पण सतीशला माहित नव्हतं की खरी टोळी अजून समोर आलेलीच नाहीये. तो कारमधून खाली उतरताच तिथं दबा धरून बसलेले आणखी 6 ते 8 जण अचानक त्याच्यावर तुटून पडले. काही क्षणांपूर्वी 2च हल्लेखोर दिसत होते, पण आता सतीश समोर मोठं टोळकं उभं होतं. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात येताच सतीशनं प्रतिकार सोडून जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. पण हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. धारदार कोयते, तलवारी आणि चाकू घेऊन आलेल्या या टोळीनं सतीशला सुमारे 50 मीटर अंतरावर गाठलं. त्यानंतर त्याच्यावर सपासप वार केले.
पोलिसांच्या माहितीनुसार सतीशच्या शरीरावर तब्बल 39 वार करण्यात आले. त्याच्यावर 2 गोळ्या सुद्धा झाडल्याची माहिती आहे. सतीशनं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्याला कुठलीच संधी दिलेली नव्हती. काही क्षणातच सतीश अगदी रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हत्येमागे राहुल मंडलचा हात असल्याचा संशय समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली असून अटक केलेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सुद्धा समावेश आहे असं समजतंय. केतन शिरसाट, राहुल दुबे, करण दुबे, अजित गोस्वामी, आकाश ठाकूर, राहुल कापुरे आणि 3 अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्या आरोपींवरील आरोप न्यायालयामध्ये सिद्ध होणं अजून बाकी आहे. आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत. राहुल मंडलने तुरुंगातून नेमका हा कट का रचला? सुपारीची रक्कम किती होती? हल्लेखोरांशी संपर्क कसा साधला गेला? सतीशच्या हालचालींची माहिती हल्लेखोरांना कोण देत होतं? आणि या संपूर्ण हत्याकांडामागे आणखी कुणाचा सहभाग होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासातून समोर येतील. पण या संपूर्ण हत्याकांडात एक गोष्ट मात्र सगळ्यात जास्त हादरवून टाकणारी आहे. कधी एकत्र तुरुंगवास भोगणारे 2 मित्र नंतर वर्चस्वाच्या लढाईत एकेकांचे कट्टर शत्रू बनले आणि अखेर त्याच वैराचा शेवट सतीश मराठाच्या हत्येत झाला. आणि म्हणूनच सतीश मराठा हत्याकांडाचा सर्वात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे. ज्याच्यावर सतीशनं कधी काळी जास्त विश्वास ठेवला तोच राहुल मंडल खरंच या संपूर्ण हत्येचा सूत्रधार होता की या हत्येमागं दुसऱ्याच कुणाचं तरी डोकं होतं?